विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मान्यवरांचा सन्मान करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे। आदरणीय राहुलदादा बालवडकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी पैलवान कौशिकदादा सुतार आपणास विनंती आपण समोर यायचे। त्यानंतर पुढील सन्मान भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय लवण्णा बालवडकर आपल्या या ठिकाणी विशेष सन्मान होतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी संस्थापक जगदंब ग्रुप म्हाळुंगे पैलवान किरण भाऊ पाडाळे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण लवण्णांचा सन्मान करणार आहोत। विनंती आहे आपण समोर यायचे। किरण शेठ पाडाळे यांच्या शुभ हस्ते आपण लहू शेठ बालवडकर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पुणे शहर यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर माननीय सौभाग्यवती पूनमताई विशाल विधाते यांचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत। त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय उपसरपंच विवेक उर्फ मुन्ना भाऊ खैरे आपणास विनंती आहे आपण समोर यायचे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पूनमताईंचा सन्मान आपण करतोय। मानाचा मुळशी करंडक म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या वतीने निश्चितच सर्व बक्षीसदात्यांचा प्रमुख अतिथींचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर पुढील सन्मान आपण घेणार आहोत। माजी सरपंच म्हाळुंगे सन्माननीय मयूर शेठ भांडे यांच्या या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय। त्यांचा सन्मान करण्यासाठी लोकेश भाऊ पाडाळे उद्योजक आपणास विनंती आपण समोर यायचे आणि सन्माननीय सरपंच मयूर शेठ भांडे यांचा आपण सन्मान करायचा आहे। स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेले म्हाळुंगे नगरीचे विद्यमान सरपंच सन्माननीय मयूर शेठ भांडे यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय। त्यानंतर मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस कोथरूड विभाग सन्माननीय सचिन शेठ दळवे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। त्यांना सन्मानित करण्यासाठी पुणे केसरी पैलवान समीर कोळेकर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी सचिन शेठ दळवे यांचा सन्मान करायचा आहे। भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय सचिन शेठ दळवे यांच्या ठिकाणी विशेष सन्मान मानाचा मुळशी करंडक आणि म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या वतीने होतोय। त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत। माजी सरपंच सन्माननीय सुखदेव भाऊ मांडेकर यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय। विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण समोर यायचे। त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय धनराज भाऊ पाडाळे उद्योजक आपणास विनंती आहे आपण समोर यायचे आणि सुखदेव भाऊ मांडेकर यांचा सन्मान आपण करायचा आहे। मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेचं निश्चितच एक त्याचबरोबर सन्माननीय PSI प्रमुख कुडले साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आपणास विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण समोर यायचे। त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय काळूरामजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण कुडले साहेबांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। साहेबांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचे। मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेसाठी निश्चितच आपण पाहतोय वेळात वेळ काढून सर्व मान्यवर मोठ्या संख्येने या स्पर्धेला शुभेच्छा सदिच्छा आणि निश्चितच भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सर्वांच्या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतोय। पांडुरंगजी पाडाळे पाटील शिवसेना शाखा प्रमुख याही मान्यवरांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय। विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय। सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख पांडुरंगजी पाडाळे पाटील यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी
पैलवान पैलवान सन्माननीय संकेतजी लोंढे यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक सुधीर भाऊ वौले यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या ठिकाणी मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेला शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टी पुणे शहर पूनमताई विधाते आम्ही आपणास विनंती करतो आपण या आणि खेळाडूंना आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण स्टेजवरती यायचे. मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ताईंना विनंती करतो. नमस्कार. आज या ठिकाणी मानाचा मुळशी करंडक 2025 या निमित्ताने मला बोलवल्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जे संघ विजयी होतील त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जे विजयी होणार नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी अजून प्रयत्न करून विजयी होण्याचा प्रयत्न करावा. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पुणे शहर आदरणीय लोहन्ना बालवडकर मी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी यायचे. जय शिवराय. आज या ग्राउंडवरती सन्माननीय मल्लसम्राट कैलासवासी पैलवान बाळासाहेब सुतार, त्याचप्रमाणे कैलासवासी पैलवान शरद भाऊ पाडाळे, मल्लसम्राट पैलवान अनंता पाडाळे, आमचे सहकारी मित्र, आमचे बंधू कैलासवासी पैलवान सागरभाऊ कोळेकर व आमचे दुसरे सहकारी कैलासवासी पैलवान स्वप्नील पाडाळे, या पाचही मान्यवरांच्या स्मरणार्थ यावर्षी मानाचा मुळशी करंडक 2025 म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा यावर्षी या पाचही मान्यवरांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा या ठिकाणी माझे बंधू शिवभक्त साईभक्त रामकृष्ण उर्फ हरी पाडाळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा मुळशी करंडकाचा मला वाटतंय 4थं वर्ष आहे. दरवर्षी हरिभाऊ बरोबर सागर कोळेकर हाही या स्पर्धेला हिरिरीने दरवर्षी भाग घ्यायचा व सर्व मान्यवर असतील, सर्व ग्राउंडची देखभाल असेल, म्हणजे सर्व गोष्टीसाठी हरिभाऊ आणि कैलासवासी सागरभाऊ कोळेकर यांनी हा मानाचा मुळशी करंडक चालू केला होता. ह्या करंडकाला पहिल्यापासून या ठिकाणचे नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्यासह माझ्यासारख्या सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी थोडासा हातभार लावलेला आहे आणि यापुढेही असाच हातभार या ठिकाणी लावत जाईन अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. व मानाचा मुळशी करंडक 2025 ही स्पर्धा पुणे शहर असन, पिंपरी चिंचवड शहर असन किंवा मुळशी हवेली येथील सर्वात मोठी होत असलेली ही स्पर्धा आहे. यांना हरिभाऊ बरोबर ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले, ज्यांची ज्यांची मदत झाली, मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो व या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनाही पुढील या क्रिकेट खेळासाठी शुभेच्छा देतो व आज या ठिकाणी शिवजयंती आहे त्याच्याही सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद. मान्यवरांचं मनापासून आभार. यानंतर निश्चितच आपण सन्माननीय सरपंच मयूरजी भांडे मान्यवरांना विनंती करेल आपण या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी समोर यायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीच्या सर्वांना प्रथम खूप खूप शुभेच्छा. मानाचा मुळशी करंडक 2025 याचं आजच्या दिवशी आयोजन करण्यात आलं, त्याबद्दल हरिभाऊ व त्यांची टीम यांना मी सगळ्यांना आभार व्यक्त करतो. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि आपले ऊर्जा स्रोत छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची जयंती आणि त्यांच्याकडनं आजच्या जयंतीच्या दिवशी सर्वांना एक ताकद भेटो आणि सर्व संघांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद मान्यवरांचं मनापासून आभार. यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय काळूरामजी गायकवाड, संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी कोथरूड विभाग यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. सन्मान मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान घेण्यासाठी समोर यायचे. काळूरामजी गायकवाड यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक शुभमदादा सुतार आपणास विनंती आहे आपण समोर यायचे. आपल्या शुभ हस्ते काळूरामजी गायकवाड या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. पैलवान किरणजी पाडाळे, संस्थापक जगदंब ग्रुप म्हाळुंगे यांचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. विनंती आहे आपण देखील या ठिकाणी स्टेजवरती यायचे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब आणि मानाचा मुळशी करंडकच्या वतीनं आपल्या या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण स्टेजवरती यायचे. त्यांना सन्मानित करण्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रामकृष्ण हरी पाडाळे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक अर्जुन शेठ पाडाळे यांचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. आपणास ही विनंती आपण सन्मान घेण्यासाठी स्टेजवरती यायचे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक पैलवान अजिंक्य खैरे आपणास विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे. सन्माननीय अर्जुन शेठ पाडाळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अजिंक्य दादा खैरे आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर माजी उपसरपंच माळुंगे विवेक उर्फ मुन्नाभाऊ खैरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यायचे. पैलवान अजिंक्य खैरे यांच्या शुभ हस्ते आपण हरिभाऊ पाडाळे यांच्या शुभ हस्ते आपण विवेक उर्फ मुन्नाभाऊ खैरे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. यानंतर पुढील सन्मान ज्यांचं क्रिकेटवरती खरं तर नितांत प्रेम आहे, आदरणीय संतोष अण्णा जोरी यांचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. अण्णांना विनंती आहे आपल्या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे. यानंतर पुढील सन्मान पैलवान सनीभाऊ पाडाळे, सनीभाऊ शिंदे यांचा देखील या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय. विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे. आदरणीय संतोष अण्णा जोरी आपणास विनंती आहे आपल्या देखील या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवरती यायचे. पैलवान धनराज भाऊ पाडाळे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. आदरणीय कौशिकदादा सुतार यांचा देखील आपल्या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यायचे. त्यांना सन्मानित करण्यासाठी पैलवान लोकेश पाडाळे आपणास विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे. भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय सचिन शेठ दळवी यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत.
सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य अरुणजी सुतार यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे. त्याचबरोबर सन्मान्य सुधीरजी वौले याही मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी होतोय, तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचे. सुधीरजी वौले आपल्या या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. सन्माननीय मुरलीधरजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते आपण सुधीरजी वौले मान्यवरांचा सन्मान करतोय. सन्माननीय नाणेकर पाहुणा आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे. संतोष अण्णा जोरी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सन्माननीय नाणेकर पाहुणे यांच्या शुभ हस्ते अण्णांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत आदरणीय सुमित सोनवणे सर. धन्यवाद. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये जो संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यास तो संघ आहे अनंत पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन म्हाळुंगे. हा संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 55 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. हडशी संघ इथे बॅटिंग करतोय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे, 55 झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या प्रत्येक सदस्याने आलेल्या अतिथी मान्यवरांचा यथोचित असा सन्मान केलेला आहे. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की अतिथींना देव मानण्याची परंपरा आहे. या स्पर्धेसाठी आलेला प्रत्येक अतिथी आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आणि अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे अतिथींचा आम्ही मान सन्मान खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकबुलीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीने प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचकडे आता. 55 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. कृष्णा आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय राहुल आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर सागर पाशांकर या मैदानाचे ओनर आहेत. खऱ्या अर्थाने राऊंड द विकेट मारा करतायत. पुढे सरसावले त्यावेळेस मात्र आपण पाहतोय कृष्णा आणि कृष्णाला मात्र या चेंडूवरती त्याने बीट केलंय. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क तिथे आपल्याला बघायला मिळाला नाहीये. 56 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. सागर पाशांकर आपण पाहिलेले तर या मैदानाच्या आणि या इथल्या मातीच्या कणाकणाशी ओळख असणारा खेळाडू आहे. क्रॉस द बॅट इथे खेळायचा होता. बॅटला ब्रश करत चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. एक जबरदस्त झेल मैदानामध्ये एशियनच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला. अमित पाडाळे यांनी आपण पाहिलेले तर एशियनच्या मागे कुठल्याही प्रकारची तिथे चूक केलेली नाहीये. चांगला झेल आपल्याला जो पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जेवण आलेलं आहे. ज्या ज्या संघांच्या मॅचेस झालेल्या आहेत किंवा ज्या ज्या संघांना जेवण करायचंय खेळाडूंना विनंती आहे आपण जेवण करून घ्यायचंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर या स्पर्धेचे अन्नदाते संतोषदादा मोहोळ असतील, शिवसेना पुणे जिल्हा संघटक, त्याचबरोबर पांडुरंगजी पाडाळे पाटील शिवसेना शाखा प्रमुख, काळरामजी गायकवाड संपर्क प्रमुख भाजपा कोथरूड विभाग, त्याचबरोबर गोविंद आप्पा खैरे माजी ग्रामपंचायत सदस्य म्हाळुंगे आणि युवा उद्योजक धनराजी पाडाळे यांच्या वतीने मात्र हे जेवण सौजन्य आहे. बॅटची एच आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये अजित लोखंडे आपण पाहिलंय येताना थोडासा उशीर केला, जायला अजिबात उशीर केला नाहीये. आला त्याच पावले मात्र मागे निघून चाललाय. लागोपाठची दुसरी विकेट आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता मात्र असतील आपण पाहतोय मैदानामध्ये सागर.
बघायचंय स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मान त्यांच्या नावावरती जाणार का? सन्माननीय सरचिटणीस भाजपा पुणे शहर लहू बालवडकर साहेबांच्या वतीने व त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी दळवी साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइस जर इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली सागर यांनी तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचं यावेळेस आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सागर बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे राऊंड द विकेट यावेळेस बॅटचा फेस ओपन केला चेंडू चाललाय स्ट्रेट हिट कॅमेरा स्टँड मध्ये स्टँडर्ड डिलिव्हर षटकार नागेशच्या बॅट मधून आलेला इथे षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला या षटकाराने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 62 धावा 62 रन राऊंड द विकेट पुन्हा तयार हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेचला आहे लॉंगच्या दिशेने सिंगल येताना पाहायला मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये येत आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लहू भाऊंनी सांगितलं आलेलंच की आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे जगावं कसं आहे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि खेळ कुठलाही असू द्या युद्ध असू द्या मग ते रणांगण असू द्या मग क्रिकेटच्या मॅचेस असू द्या मग सामना कुठलाही असू द्या युद्ध म्हटलं ना फक्त बॅट बॉल तलवारी घेऊन युद्ध लढता येत नाही त्यासाठी युक्तीची जोड असावी लागते हे छत्रपती शिवरायांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं पहिला डाव संपलेला आहे 65 झालेले 66 बनवायचे आहेत अनंत पडाळे स्पोर्ट फाउंडेशन म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी या 2 तगड्या संघांमध्ये आजची ही मॅच आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत आणि यानंतरचा देखील होणारा सामना मैदानाच्या मध्ये आपण जो पाहणार आहे त्याचा देखील आपण टॉस लगेच या ठिकाणी जो करणार आहोत अखिल कासारांबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक आणि या ठिकाणी आपण पाहिले गेले तर मॉडेल आमचे कुणाल उर्फ गुड्डू खैरे आणि लवकरच आता आपण पाहिले तर त्यांचं एखाद्या चित्रपटामध्ये पदार्पण होईल त्यांनाही शुभेच्छा आहेत त्यांनाही मात्र आमच्या सगळ्या म्हाळुंगे ग्रामस्थांच्या आणि म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या वतीने शुभेच्छा आहेत सामन्याकडे जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आता पहिला डाव संपलेला आहे दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल 65 झाल्या 66 बनवायचे आहेत अनंत पाटाळे स्पोर्ट फाउंडेशन म्हाळुंगे टीम आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता पाठवून द्यायचंय आपण मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संपूर्ण स्पर्धा खेळवतोय आणि मला वाटतं यावर्षी जर आपण पाहिले गेले तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळेस दरवर्षी कार्यकारिणी मात्र बदलत असते परंतु हरी पाटाळे हे नाव ज्यावेळेस मात्र सगळ्यांच्या समोर आलं आणि बिनविरोध मात्र हरी पाटाळे यांची तिथे निवड झाली अध्यक्ष म्हणून आणि हरी पाटाळे पदावरती आल्यानंतर आपण पाहिलं दरवर्षी म्हणजे प्रत्येक अध्यक्ष आणि त्यांची बॉडी कमिटी मेंबर्सने मात्र मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनसाठी नेहमीच चांगले काम केले चला बॅट्समन चला त्याचबरोबर किट आपण पाहतो यावर्षी प्रत्येक टीमला म्हणजे क्रिकेट फक्त खेळायचं नाही तर चांगल्या दर्जाचंही क्रिकेट खेळायचंय आणि विशेष मला वाटतं संतोषांना की या मुळशी तालुक्यामध्ये एकमेव असा रेकॉर्ड आहे पुणे जिल्ह्यातील आपले सगळे तालुके जर पाहिले ना सगळ्यात जास्त स्पर्धा कुठं होत असतील तर मुळशी तालुक्यामध्ये होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय एकही स्पर्धा एकही लाखाच्या खाली एकही स्पर्धा होत नाही सगळ्या स्पर्धा लाखाच्या पुढे म्हणजे इथे स्पर्धा भरवण्यासाठी स्पर्धा केली जाते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जेवण आलेलं आहे आणि ज्यांना ज्यांना जेवण करायचंय त्यांना विनंती आपण जेवण करून घ्यायचंय पहिल्या डावावर पाहतो मैदानात संपलेला आहे दुसऱ्या डावाला देखील इथे सुरुवात होईल टॉस देखील आपण यानंतर मैदानाच्या मध्ये आपण करणार आहोत अनंत पाटाळे स्पोर्ट फाउंडेशन म्हाळुंगे संघाकडून आघाडीचे बॅटर देखील दाखल इथे होणार आहेत
अभि आणि मयूर ही जोडी आता मैदानाच्या मध्ये पण जी पाहणार आहोत दाखल झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची खऱ्या अर्थानं जयंती आहे आणि मी नेहमी सांगत असतो ना की छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राच्या भूमीसाठी या भारताच्या भूमीसाठी एवढं काही करून ठेवलंय. सुरुवातीला आपण पाहिले गेलं तर आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती प्रत्येक गावागावामध्ये मात्र साजरी केली जाते. 19 फेब्रुवारीला जागतिक शिवजयंती आपण साजरी होताना पाहिली. छत्रपती शिवरायांची जयंती आपण दररोज 365 दिवस जरी साजरी केली ना तरी त्यांचे उपकार आणि त्यांचे ऋण आपण कधी फेडू शकणार नाही. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. राहुल तयार असेल षटक क्रमांक पहिले घेऊन. कुलवट टप्प्याचा बॉल होता, स्वतः फॉलो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट तिथे दाखवले राहुलने. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल मयूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभिषेक. ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ती जी असणार आहे आज मानाचा मुळशी करंडक. मुळशी तालुका म्हटलं की नक्कीच इतिहासाची साक्ष देणारा तालुका म्हणजे मुळशी तालुका. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार राहुल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील. उजव्या हाताने आपण पाहतोय जे मारा करतायत. ओ यावेळेस वाड स्ट्रोक खेचलाय बॉलला, खिलाडी के मस्तक पर दस्तक, कडक षटकार चरण. थँक्यू डीजे. या ठिकाणी पुढे टॉस करण्यासाठी सन्माननीय क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघासाठी नेहमीच एक सपोर्ट सिस्टम म्हणून मात्र आम्ही ज्यांच्याकडे पाहतो सन्माननीय अरुणजी सुतार. मी काकांना विनंती करतो, काका आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. विनंती असणार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. मयूरचं आक्रमण, षटकार आलाय पुढे सरसावत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू मात्र यावेळेस खेचला जाईल. क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉनला कृष्णा आहे, चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 8 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला मयूर ही जोडी मैदानाच्या मध्ये असणार आहे. 66 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि या 66 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करता येऊ शकतं. पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटला जा चेंडू अगदी आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आले, चेंडूला कव्हर करताय. सिंगल आली, फेकी थोडीशी मयूरने क्रीज सोडलं होतं, मयूरने घरटं सोडलं होतं, परंतु मी म्हणेल तो वेळेच पुन्हा घरी परतलेला आहे. वेळेत घरटी परतलेला आहे, वेळेत क्रीज मध्ये पोहोचलाय. 9 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा ज्या असणार आहेत. 26 चेंडूंचा आता खेळ. 57 धावा जिंकण्यासाठी मात्र अजूनही बनवायच्या आहेत आणि कुठलंही टार्गेट, कुठलंही ध्येय जर आपण पाहिलं गाठायचं असेल ना तर ते अवघड कधीच नसतं, कारण कुठलंही आव्हान तुम्ही पूर्ण करू शकता. 2006चा तुम्ही सामना पहा, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 436 धावा तिथे चेस झाल्या होत्या. पुन्हा एकदा दूरवरून चेंडू मात्र बॅट फिरवली जाईल. मिड ऑफचे खेळाडू चेंडू ते कव्हर करतायत. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट आपण म्हणूयात मयूर आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक, कारण घरची स्पर्धा खेळतायत. घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायचंय. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना घरच्या मैदानावरती आम्ही खेळतोय, त्यामुळे कुठंतरी प्रेशर आहे. 10 धावा, कारण घरचे ज्यावेळेस खेळाडू खेळतात मैदानाच्या मध्ये. हा ट्रॅकर बॉल होता, खडे खडे चेंडू खेळलाय. लॉंग ऑफचे खेळाडू, चेंडू मात्र पोहोचेल एक टप्पा घेत सीमारेषा पार. हा चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान निश्चितच या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब विरुद्ध काशी क्रिकेट क्लब. दोन्ही संघांचे संघ नायक उपस्थित आहेत. आदरणीय PSI कुडले साहेब आणि अरुणजी सुतार यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस होतोय. छापा असा कॉल आणि या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो काशी क्रिकेट क्लब या संघानं. 5 ओव्हरची मॅच आहे. काशी संघाचे संघनायक हर्षद जे निश्चितच आपल्या समवेत आहेत. पहिलीच मॅच आहे. हर्षद, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फलंदाजी. प्रथमतः बॅटिंग करतात या मैदानावरती. अगोदर 2 मॅचेस मध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग निवडली. बॅटिंग घेण्याचं विशेष कारण आणि काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 60-70 पर्यंत. मानाचा मुळशी करंडक या स्पर्धा निश्चितच आपण खेळताय. मैदानावरती आल्यानंतर कशा भावना आहेत या स्पर्धेमध्ये आणि काय सांगाल स्पर्धेबद्दल? या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने जवळे गावचे वंडर बॉय आदेश तांगडे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत
सचिन खळदकर यांचं देखील सनी खळदकर यांचा इकडे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सचिन नाना कदम आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार देखील उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस बॉक्स मधून आपण पाहतो न्यूज आलेली आहे. काशी क्रिकेट क्लब संघानं टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंग करण्याचा. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांचं मनापासून आभार. तर मॅच कडे देखील तुम्हाला इथे मी घेऊन जाणार आहे. मयूर पाडाळे प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देतोय आपण ओमकार भिलारे यांना. या अगोदरच्या सामन्यामध्ये ते सामनावीर ठरलेले आहेत. आदरणीय PSI कुडले साहेब आणि अरुणजी सुतार यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय. धन्यवाद. तर मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीकरण थोडंसं बदललं जाईल. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 51 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट मिड ऑफला क्लिअर करत चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. मॅच कडे आपण बघणार आहोत. तिथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक 19. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. 66 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे. कौशल भुजबळ यांच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज निश्चितप्रमाणे जे होतं सुधीरजी ओले साहेबांच्या वतीने ते प्राइज घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं. या कौशल. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला एक जबरदस्त प्रहार आणि ते अभिषेक लोखंडेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4 धावा. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 43 धावींची अजून मात्र मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ, पुन्हा एकदा खोदलाय बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे तिथे सजवलेत आणि पहिली विकेट मात्र मैदानाच्या मध्ये अभिषेकच्या रूपाने डाऊन होतीये. पहिला धक्का संघाला. थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानामध्ये बघतोय पहिली विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा 19 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 43 धावींची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. आणि जो इथे लढेल ना तो पराभूत कधीच होऊ शकत नाही. लढणाऱ्या खेळाडूंना मात्र खऱ्या अर्थाने किंमत असते. पुढे मॅच कडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. आडव्या बॅटने यावेळेस चेंडू खेळला तिथे अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून आणि मला वाटतं पंचांच्या अगदी कानाच्या जवळून मात्र चेंडू गेला असावा. आणि विशेष आपण पाहिले गेले तर हे चांगले खेळाडू आपण मी सांगितलं ना की पूर्वी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत 24 धावा. आता इथून पुढे समीकरणामध्ये थोडासा बदल होईल. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावींची अजून मात्र जी गरज असणार आहे. 18 चेंडू 42 हे समीकरण आहे. आता कुठेतरी संघर्षाला सुरुवात होणं गरजेचं आहे. एका बाजूला दिनू मोहोळे ज्याने 1 चेंडू मध्ये 1 धाव बनवलेली आहे. दुसऱ्या बाजूला मयूर पाडाळे त्यांनी 4 चेंडू मध्ये 9 धावा बनवल्या. त्यामध्ये एक षटकार त्याने खेचलेला आहे. आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रवीण साठे, एक फिरकी मास्टर म्हणून देखील प्रवीण साठेला आपण सतत पाहिलंय. आणि आज त्याला मात्र इथे मेहनत घ्यावी लागणार आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडूंचा खेळ आता मात्र जो शिल्लक असेल 42 धावा बनवायच्या आहेत.
18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 42 बनवायचे. स्ट्राईक तयार असेल दिनू. हो, अगदी दूरवरून चेंडू खेळायचा इथे प्रयत्न केलाय मैदानाच्या मध्ये दिनूने. पायांचं मुवमेंट जी पाहायला मिळाली नाही तिथे. संघाचा धावफलक इथे मात्र आपण बघतोय मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. पण आता बॉलर तयार. प्रवीण साठे यावेळेस समोर टाकलेला चेंडू आसमान दाखवलाय. इथे दिनू मोहोळ यांचा हल्ला, षटकार, 6 धावेंसाठी. थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार आलाय. या षटकाराने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 30 धावा, 16 चेंडू शिल्लक, 36 अजून बनवायचे आहेत. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचे आहेत, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर. संतांनी सांगितले, केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न केले तर परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि दिनू आणि मयूरला ते प्रयत्न करायचे. प्रवीण साठे तयार, राऊंड द विकेट. प्रॉपर चेंडू मात्र यावेळेस बॅटवरती आला नाही आणि तिथे लेग कटर मैदानाच्या मध्ये चेंडू होता प्रवीणचा. विकेट दिनूला मात्र परतावं लागणार आहे. स्कोर कार्डकडे जाऊयात मैदानाच्या मध्ये पुढे एकदा. यावेळेस मैदानामध्ये आता नवीन बॅटर पवन दाखल झाले, शफल झाले. क्रीजचा वापर इथे केला. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग जुळू शकलेले नाहीये. डॉट बॉल इथे असेल. 30 धावा, 14 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. आणि या 14 चेंडूंमध्ये 36 धावा अजूनही इथून पुढे मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. मनगडाचा जोर मात्र आता इथे प्रत्येक संघाला दाखवायचा आहे. पुन्हा एकदा बघायचंय मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज होती थर्ड मॅचच्या दिशेने. खेळाडू आले, चेंडूला कव्हर करतायत. सिंगल तरी ते घेतली आहे. मयूर वरती आता मात्र सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. कमी उंचीचा खेळाडू जरूर आहे, परंतु खेळाची प्रतिभा फार उंच आहे. आणि तो खेळ आज मात्र नक्कीच दाखवावा लागेल आता मयूरला. दूरवरून चेंडू मात्र यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला. गुडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर लेग कटर. आणि विषय आपण पाहिलं तर प्रवीण साठे इन कटर आउट कटरची जबरदस्त गोलंदाजी त्याची नेहमी राहिली आहे. षटक क्रमांक संपला जाईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 31 धावा. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक आहेत. आणि या 12 चेंडू मध्ये 35 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडू 35 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. क्रिकेट आणि क्रिकेट आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हटलं की कष्ट, क्रिकेट म्हटलं की धैर्य, क्रिकेट म्हटलं की संयम, क्रिकेट म्हटलं की जीत आणि क्रिकेट म्हटलं की हार. तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडीचा खेळ म्हणजे आज क्रिकेटचा खेळ बनलेला आहे. आज क्रिकेट धर्म झालाय आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर बनलाय. 31 धावा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केले, बॉलला मिड विकेटला हवा दिली आहे आणि इथे पहिल्याच बॉल वरती कृष्णाचं स्वागत या षटकाराने. थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये जबरदस्त स्ट्रोक मैदानात दाखवला पवनने. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. संघर्षाला सुरुवात झालेली आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. कृष्णा तैयार, राउंड द विकेट. ओ आता मात्र टप्पा थोडासा पुढे ठेवला. पहिला चेंडू आपण पाहिले तर शॉट ऑफ लेंथ होता. दुसरा चेंडू गुडले स्पॉट वरती मात्र पिच केला आणि हा चेंडू इथे डॉट आलाय. 10 चेंडू शिल्लक, 29 धावा जिंकण्यासाठी अजून बनवायचे आहेत. ओ आता मात्र वेग दाखवलं यावेळेस कृष्णाने. आणि कृष्णाला माहिती आहे कमबॅक करता येतं. कमबॅक कुठूनही करता येते. कमबॅक कसं करावं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलंय.
खोलवर टप्प्याचा बॉल, मनगटाच्या साह्याने खेळलेला चेंडू, तोपर्यंत आलेली सिंगल. मयूर मारत असेल आता, एकेरी होईल त्यामुळे काम होणार नाहीये. यानंतरची जशी मॅच ही संपेल ना, तर दोन्ही टीम्सने लगेच मैदानाचा ताबा घ्या. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय गोविंदप्पा खैरे यांचं शिक्षण आगमन झाले. अप्पा आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती, या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. म्हाळुंगे गावासाठी खऱ्या अर्थानं गोविंदप्पा खैरे यांनी पूर्वी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. आणि असं म्हणतात ना, माणसाचं वय किती झालं ना, तर क्रिकेटची आवड असली ना तिथे सवड मिळतेच. गोविंदप्पांचं आगमन, पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा टायमिंग जुळू शकलं नाहीये. लेग ब्रेकचा चेंडू होता यावेळेस कृष्णाचा. 40 धावा स्कोर कार्ड वरती, 6 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिले. 26 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 26 धावा, हे समीकरण जे मैदानाच्या मध्ये असेल. थोडासा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल यावेळेस केला जाणार आहे. प्रवीण साठे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. अनुभव आहे आणि या खेळाडूची चर्चा देखील आपण सतत केली आहे. प्रवीण साठे विशेष आपण पाहिले गेले तर एक बेस्ट ऑलराऊंडर, प्युअर ऑलराऊंडर म्हणून मुळशी तालुक्यातून मात्र सतत या खेळाडूचं नाव चर्चेत राहिले. अनेक मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब मात्र मिळवणारा प्रवीण साठे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानाच्या मध्ये आता पुढे बघायचंय. चला थोडासा स्पीडअप, कारण उन्हाचा चटका थोडासा जाणवतोय आणि त्यामुळेच अध्यक्ष हरी पाटाळे यांनी सांगितलं की जर खेळाडूंना पाण्याची गरज असेल, पाण्यासाठी कुठलंही बंधन तुम्ही ठेवू नका, परंतु वेळही वाचवायचा आपल्याला. शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावा, हे समीकरण मैदानाच्या मध्ये तर असणार आहे. पवन पाडाळे दुसऱ्या बाजूला, मयूर पाडाळे ही जोडी मैदानाच्या मध्ये. दुसऱ्या बाजूला आता बघायचंय प्रवीण साठे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल होता, जोरदार बॅट इथे फिरवली, धावाची संधी होती, परंतु कृष्णाने इष्टाच्या मागे चतुराई दाखवली तिथे. चेंडू डॉट आलाय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आता. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारचा बदल इथे केला जातोय. शॉट थर्ड मॅन आहे, शॉट फाईन लेग आहे, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट यावेळेस शफल झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारचा बदल तिथे मात्र केला ना प्रवीण साठेने, त्याच दिशेने मात्र फलंदाजाला स्ट्रोक खेळण्यास भाग पाडलं. 1 धावा आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता मैदानाच्या मध्ये जाऊन पोहोचले. 41. 4 चेंडू 25. हा चेंडू देखील इथे मैदानामध्ये बघायचा आहे. पुन्हा एकदा डॉट आलाय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले तर आवर्जून मात्र उपस्थित राहणारे सन्माननीय लहू शेठ भालवडकर या स्पर्धेला आवर्जून ते भेट देताना मी पाहिले. त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर सचिन शेठ दळवी हे देखील प्रामुख्याने उपस्थित राहिले, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हा चेंडू सीमारेषा बाहेर आहे, चौकार आहे. जितेंद्रजी काशिलकर, त्याचबरोबर बंडाभाऊ मोरे हे देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचंही म्हाळुंगी क्रिकेटला म्हाळुंगीच्या वतीने, या सगळ्या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. दोन चेंडू शिल्लक आहेत, 21 बनवायचे आहेत आता. 2 चेंडूवरती 2 षटकार जरी मारले तरी अविनाश गायकवाड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज होतं आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट आहे. 90च्या रूपाने आलेली विकेट. शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक आहे. बोला तयार प्रवीण.
यावेळेस आडव्या बॅटने चेंडू मात्र इथे खेचलाय. वा, मयूरच्या बॅट मधून मात्र आलेला षटकार आणि इथे 15 धाब्याने मात्र पराभव स्वीकारावा लागतोय. 13 धाब्याने पराभव स्वीकारावा लागतोय तो अनंत पाटाळे स्पोर्ट फाउंडेशन म्हाळुंगे संघाला. तुम्ही चांगले खेळलात, वेल प्लेड टीम. चला तर यानंतरची देखील होणारी मॅच आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. कुठल्या प्रकारचा वेळ आता तुम्ही इथे घेऊ नका. टीम काशी क्रिकेट क्लब काशी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये चला टीम विनंती असणारे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आता हेच आपण पाहतो ना की मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनने ज्या प्रकारची शिस्त आपल्याला घालून दिलेली आहे. एका लाईनीत एका ओळीमध्ये सगळेजण जात आहेत. अगदी शिस्तप्रिय खेळ. मी नेहमी सांगत असतो ना, तुम्ही चांगले खेळाडू आहात यापेक्षा तुम्ही चांगलं शिस्तप्रिय खेळाची देखील जोपासना करताय ना, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. चला तर आता मैदानामध्ये बघायचं यावेळेस पहिला डाव संपलेला आहे. मॅच संपलेली आहे आणि यानंतर पुन्हा एकदा पहिल्या डावासाठी मात्र पुन्हा एकदा जाऊयात, ऐकूयात यानंतर